नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी विषयीचे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, त्याविषयी इथे सविस्तर माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक देखील करत चला. तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन पोर्टल पुन्हा सुरू झालेलं आहे आणि के-वाय-सीची ही नवीन अपडेट आता आलेली आहे. याचा व्हिडिओ सविस्तर आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे काही मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की नवीन के-वाय-सी करता येईल का, के-वाय-सी कोणी करावी आणि ज्यांनी अजूनपर्यंत के-वाय-सी केलीच नाही त्यांचं काय होईल. तर याविषयीची माहिती इथे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांचंच नाव या के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीमध्ये आहे, म्हणजे त्यांचाच आधार कार्ड क्रमांक या नवीन के-वाय-सी दुरुस्तीच्या पोर्टलवर अपडेट आहे. ज्यांची के-वाय-सी दुरुस्ती करायची आहे त्यांचीच इथे के-वाय-सी दुरुस्ती होणार आहे, म्हणजे ज्यांचं ऑप्शन निवडताना के-वाय-सी चुकलेलं होतं. नवीन के-वाय-सी इथे सध्याच करता येणार नाही, म्हणजे ज्यांनी आजपर्यंत के-वाय-सीच केली नाही अशा मैत्रिणींना इथे के-वाय-सी सध्या करता येणार नाही. तुम्ही जर वेबसाईट ओपन केली आणि त्याच्यावर आधार कार्ड क्रमांक टाकला तर असा तुम्हाला मेसेज येणार आहे, असा एरर दाखवणार आहे. हा आधार कार्ड क्रमांक ई-के-वाय-सीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, म्हणजे एकतर तुम्ही ई-के-वाय-सी याच्या आधी केलीच नाही किंवा तुम्ही पात्र असाल त्यामुळे तुमचा आधार कार्ड क्रमांक या यादीमध्ये नाही, कारण हा ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांची यादी आहे. मग आतापर्यंत ज्यांनी के-वाय-सीच केलं नाही त्या महिलांनी काय करायला हवं? त्या महिलांसाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये शासनाला वारंवार विनंती करत आहोत आणि ई-के-वाय-सीच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आपण खूप व्हिडिओमध्ये शासनाला वारंवार विनंती केली होती आणि याच माध्यमातून हे पोर्टल सुरू झालेलं आहे. जेव्हा जेव्हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणताही मुद्दा उचलून लावतो तेव्हा या गोष्टीला यश येते. तर मैत्रिणींनो, ज्यांची के-वाय-सी झालेली नाही अशा मैत्रिणींनी कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मलासुद्धा कळेल की अशा मैत्रिणी किती आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही करता येईल. म्हणून ज्यांनी के-वाय-सीच केलेली नाही तर त्यांनी के-वाय-सी कशी करावी यासाठी आपण शासनापर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्या चॅनलवर आपण खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या देत असतो. त्याचप्रमाणे कुठलाही व्हिडिओ करायचा असेल तर खूप मेहनत लागते, सगळी माहिती गोळा करून ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागते. तुमचा जर सपोर्ट असेल तर आपण ज्यांची के-वाय-सी झालेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. मग अंगणवाडी सेविकांकडे जर तुम्ही कागदपत्रे दिली असतील तरीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन के-वाय-सी पोर्टलवर करायची आहे का? तर हो, याआधी तुम्ही ऑफलाईन अंगणवाडी सेविकांकडे जरी डॉक्युमेंट दिले असतील तरीसुद्धा ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांनी एकदा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन के-वाय-सी करून घ्या, म्हणजे ऑनलाईन केल्यामुळं लवकरात लवकर तुमचं नाव या यादीमध्ये अपडेट होईल आणि जे समोरचे हप्ते आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर सुरू होतील. ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे आणि पर्याय निवडताना त्यांनी चुकीचा पर्याय निवडला अशा बहिणींना फक्त पोर्टलवर आता के-वाय-सी करता येणार आहे. या बहिणींनी 31 मार्चपर्यंत के-वाय-सी करायची आहे. शेवटची तारीख 31 मार्च दिलेली आहे, म्हणून लवकरात लवकर न चुकता आता के-वाय-सी करून घ्या. ही शेवटची संधी आहे, कारण एकदा आता आणखी जर के-वाय-सी तुमची चुकली तर परत तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. नवीन के-वाय-सी दुरुस्तीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, सविस्तर बघून घ्या आणि त्याचप्रमाणे के-वाय-सी करा, म्हणजे तुमचा हप्ता व्यवस्थितरित्या सुरू राहील. आणि ज्यांची के-वाय-सी झालेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार शासनाला कळकळीची विनंती करत आहोत की ज्या बहिणींना के-वाय-सी काय असते हेही माहीत नाही, त्यामुळं त्यांची के-वाय-सी राहिलेली आहे, त्यांना ही के-वाय-सी म्हणजे बँकेची के-वाय-सी वाटते, अशासुद्धा माझ्या काही बहिणी आहेत. म्हणून त्यांनी अजूनही के-वाय-सी केलेलं नाही तर त्यांच्यासाठी एकदा पोर्टल सुरू करावं. एकदा पोर्टल सुरू झाल्यानंतर राहिलेल्या बहिणींची सुद्धा के-वाय-सी होईल आणि अशा सगळ्या पात्र बहिणी ह्या व्यवस्थित या योजनेशी जुळून राहतील. मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करत चला आणि या योजनेविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुमच्या कमेंटला रिप्लाय दिल्या जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.